ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा आता गीतेत काय सांगितलेले, परधर्म भयावह. आणि मग ह्या ज्या जाती आहेत ना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, ह्या कशा तयार झाल्या? भगवंताच्या डोक्यातून जो तयार झाला ब्राह्मण, भगवंताच्या हृदयापासून तयार झाला तो वैश्य, व्यापार, बिझनेस, आणि भाऊपासून तयार झाला तो क्षत्रिय, आणि पायापासून तयार झाला तो कोण? शूद्र. मग आता शूद्रात कोण गणलं गेलं? जे सेवा करतात, नावी, सुतार, लोहार, चांभार, हे काय करतात? सेवा करतात. मग काही लोक आहे ना, मी ज्या कुळात जन्माला आलो त्याची काहींना लाज वाटते. आणि मग मी छातीटोकपणे सांगतो, मी बघा आपण ओव्या वैद्य पुस्तिका लिहिलेली आहे, त्याच्यामध्ये नाव दिलं मी नावी समाजाचा असून ही पुस्तिका आपल्या सादर करत आहे. बघा लोक काय म्हणतात, मला काय नाही म्हणे मस्तर घ्यायचं आहे का? सहज बोलतात. अरे नावी काय कमी आहे का? अरे नावी पूर्वी काय होता हे तुम्हाला आता मी सविस्तर नावी समाजाचा इतिहास सांगतो. मी स्वतः नावी समाजात जन्माला आलो. बघा मी 1 नंबरचा बागायतदार, अशी झिरोतून शेती तयार केलेली पर्यटन शेती, 1 नंबरचा नावी कारागीर. ज्या वेळेला 20 पैसे दाढी होती तेव्हा लोक मला 5 रुपये द्यायचे. 1 नंबरचा बागायतदार, आयुर्वेदिक डॉक्टर, निसर्गोपचार तज्ज्ञ, आणि 1 नंबरचा ज्योतिष भविष्य. किती गुण आहे माझ्याकडं? 5 गुण आहेत. आणि भगवंताची देणगी, मी प्रवचनकार आहे, कीर्तनकार आहे, आणि म्हणूनच आपल्यापाशी हे 2 गोष्टी बोलतोय. आणि मग हा न्हावी समाज कसा आहे याचा न्हावी समाजाने उद्देश घ्यावा, बाकीच्यांनी घ्यावा, त्याचा इतिहास आहे ना मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अखंड भारत देशाचे निर्माण करणारे, केंद्रीय शासन पद्धती निर्माण करणारे कोण होते? नंद, न्हावी होते. एकत्र शासन करणारे सम्राट अशोक न्हावी होते. संपूर्ण जगाला शांतीचे भगवान गौतम बुद्धाचे पहिले शिष्य उपाली हे न्हावी होते. अग्नी निर्माण करणारा ऋषी, अग्नीचा शोध लावणारा सविता न्हावी होते. लग्न समारंभाचे बनवणारे न्हावी होते. बघा पूर्वी ना हे लग्न सोयरिके जमवायचं काम आणि मुराळीला आणण्याचं काम हे न्हाव्याकच होतं. आणि हा माणूस कसा आहे त्याची चौकशी करा, आजही लोक न्हाव्यापाशी येतात. मुलगी द्यायची आम्हाला त्या घरात, मग तो माणूस कसा आहे, तो मुलगा कसा आहे, आणि जो मुलगी करायला जातो तो सुद्धा न्हाव्याका चौकशी करतो त्या माणसाचं घराणं कसं आहे. ज्या शक्तीच्या भक्तीने विष्णूला, ज्या भक्तीच्या शक्तीने विष्णूला न्हाव्याचं रूप घ्यायला लागलं, स्वतः भगवंतानी राजाची दाढी केली, तो कोण होता? शेना महाराज न्हावी होता. ज्याच्या भक्तीच्या शक्तीने विष्णूंना न्हावी रूप घ्यावे लागले ते शांत शेना महाराज न्हावी होते. संत नागाजी महाराज पण न्हावी होते. आयुर्वेदाची जन्म जे आयुर्वेद यांनी सांगितला तो धन्वंतरी कोण होता? न्हावी होता. युनानी शासक सिकंदर बादशाह याला गुडघे टेकायला लावणारा पण तो न्हावीच होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक, स्वतःच्या रक्ताचे बलिदान देणारा विश्वासू अंगरक्षक जीवा महाले आणि शिवाकाशीत हे न्हावीच होते. भगवान शंकरानंतर सर्जरीचा शोध लावणारी, ही जी सर्जरी केली जाते ना युद्ध झाल्यानंतर
ते हातपाय कापले जायचे, ती शस्त्रक्रिया करायची, ते काम कोणाकडं होतं? न्हाव्याकडं होतं. पण बघा, हे जे इंग्रज आपल्याकडे आले ना, इंग्रज लोक धूर्त होती, त्यांनी न्हाव्याकडून काम शिकून घेतलं आणि हे सर्जरीचे दवाखाने त्यांनी टाकले. न्हाव्याला एक केस कापायची कटिंगची पद्धत त्यांनी दिली. आणि आजही मी आयुर्वेदाचं काम करतोय, म्हणजे माझ्या रक्तात अनुवंशिक गुण आहेत. इतिहासात नोंदणी केली आहे. इंग्रजांनी जेव्हा भारत देशाचा सर्वे केला तेव्हा असे आढळले की भारत देशामध्ये 90% सर्जन हिंदू न्हावे आहेत. तसेच प्राचीन काळी सर्वात जास्त सर्जन म्हणजे मोठे ऑपरेशन करणारे, तुटलेले नाक, हात, पाय, कान जोडणारे हे आपले हिंदू न्हावीच होते. जगातील समाजातील होते. या संदर्भात राजीव दीक्षित याने राजीव दीक्षित जो आहे ना, तुम्ही याच्यामध्ये मोबाईलमध्ये बघा, राजीव दीक्षित न्हावी समाजाची माहिती. काय म्हणायचं? राजीव दीक्षित यांनी सांगितलेली न्हावी समाजाची माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर बघा, गुगलवर मागा, यूट्यूबला मागा. फक्त आपल्या महाराजामध्ये महाराष्ट्रामध्ये अधिक डॉक्टर जे आज आहे, महाराष्ट्रामध्ये अधिक डॉक्टर जे आहे ना, ते हिंदू न्हावी आहे, जागतिक आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे न्हावी आहे. बघा, न्हावी माणूस आहे ना, क्रांतिकारक मानला गेला आहे, बुद्धिवर्धक मानला गेला आहे. आणि आज न्हावी आणि न्हाव्याला लोक काय म्हणतात? काय बा नाही म्हणे, म्हणजे न्हावी कमी नाही आहे. आज या खेडगावामध्ये न्हावी समाजाचा जो वाडा होता तो महाराष्ट्रात एवढा नव्हता. आणि आजही आमची जमीन, मराठी जमिनीमध्ये 3% जमीन न्हाव्याची आणि 1% जमीन न्हाव्याची आणि 3% गावाची आजही आहेत. आणि या गावचा पाटील पूर्वी कारभार सगळा कोण? न्हावी बघायचा, गोपाळा न्हावी. आणि असा आपण न्हावी कुटुंबात जन्माला आले. आपण न्हावी काही कमी नाही आणि प्रत्येक न्हाव्यांना आपण कमी नाही. आणि आपल्या जातीबद्दल प्रत्येकानं अभिमान धरला पाहिजे. पण आज काय झाले, आपले जे न्हावी आहे ना, पाटलाचं घोडं आणि न्हाव्याला भूषण, त्याला दुसऱ्याचं भूषण मानू नये. आपल्या समाजाची जिद्द धरा, समाजाबरोबर आदर धरा. आणि आपण कमी नाही, आपले पूर्वज चांगले होते आणि आपणही चांगल्या वयाची किंमत करा. आज या नवीन तरुणांना माझा एक संदेश आहे का तुम्ही कमी नाही, तुम्ही कमी राहू नका. आणि आज आपण सेवक आहे, आपण सेवा करतो, आपल्याला भगवंताच्या दरबारामध्ये उच्च स्थान मिळणार आहे. आणि बघा, हा जी माहिती आपल्याला सांगितली, ही माहिती प्रत्येक न्हाव्याला क्लिक करा आणि माझ्या या मोबाईलला याला सदस्य व्हा आणि क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय. सम्या ऐकलं का? रात्री काय म्हणतो आता? तू काय म्हणतो आता? आपण कवा मारायची? त्याला पैसेच लागायतात ना. अरे पैसे इकडे, आरू इकडे, गंगू, हे गंगू, जेवण झालं का? हे इकडे रुमाला आणि तो उपारणे ना, ते देऊ आणि त्याला थोडीशी नीळ देऊन वाळत टाक. गंगू इकडे, आरू इकडे, बाय ये इकडे घे. अरे बाई, माझं मन अजून नवतार नाही, शरीर म्हातारं झाले, त्यामुळे मला ते घ्यायचं आहे, पण मला तिकडे जाता येईल. चाल 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 चाल, माय आरू लय हुशार आहे. ते इकडे घे, ते आमच्या आरू लय हुशार आहे. आता माय आरू आता आहे ना, आता बाय किती गोड इकडे पप्पी दे, इकडे इकडे. काय बरं, किती मस्त पप्पी झाली. आमच्या आरू लय हुशार झाले आता.